काशीराजाची रुसलेली कन्या अंबा सुडाच्या भावनेनं पेटून देवाकडं भीष्माच्या मृत्यूचं वरदान मागते आणि ती द्रुपदराजाच्या पोटी कन्या म्हणून जन्माला येते आणि वाढू लागते मात्र पुरुषासारखी. द्रुपदराजाही तिला पुरुषासारखा वाढवू लागतो. पुढे विवाह होतो. विवाहाच्या नंतर ते कळतं. ते कळल्यावर तो राजा चाल करून येतो. शिखंडी निघून जातो. ही सगळी कहाणी आपण परत मागे बघितलेली आहे. आता याच शिखंडीला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती घेऊन यायचं आहे आणि या रणभूमीवरती घेऊन येऊन भीष्मांच्या समोर उभं करायचं आहे. कारण रणभूमीवर स्त्री येऊ नये हा नियम आहे, पण शिखंडी पुरुष आहे. शिखंडी पुरुष असल्याची जाणीव इकडे कुणाला सगळ्यांना आहे, पण पितामह भीष्मांच्यासाठी मात्र शिखंडी एक स्त्री आहे. त्यामुळे शिखंडी पुरुष वेशात असल्याने त्याला युद्धभूमीवर आणायची काही अडचण नाही. ते घेऊन यावं, पितामहांना जर्जर करावं, त्यांना थांबवावं, हा भगवान श्रीकृष्णाचा डाव. अर्जुन अजूनही सहमत होत नाहीये. देवा, नाही जमणार, असं करू नये, मला योग्य वाटत नाही. कृष्ण म्हणतो, योग्य हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा विचार आहे. मी तुला सूचना केली आहे, शिखंडीला घेऊन ये आणि ते करून आपण थांबवलं पाहिजे. शेवटी देवाची आज्ञा पाळायची असते आणि देवाची आज्ञा पाळायची म्हणून रात्री शिबिरामध्ये निर्णय होतो की आता शिखंडीला युद्धभूमीवरती अर्जुनाच्या रथामध्ये घेऊन यायचं आहे. सकाळ होते. शंखध्वनी होतो आणि शंखध्वनीच्या सोबत सगळेच योद्धे आपापल्या रथावर स्वार होऊन येऊ लागतात. पितामह भीष्मांचं अर्जुनाशी युद्ध सुरू आहे. ते काल थांबलेलं आहे आदल्या दिवशी आणि तेच युद्ध आता पुढे सुरू होणार आहे. त्यामुळे पितामह भीष्मांच्या समोर एक शक्तिशाली योद्धा पांडवांच्याकडून कुठला असेल तर तो अर्जुनच असला पाहिजे, हे पांडवांच्याकडून नक्की आहे. अर्जुन पितामह भीष्मांच्या समोर जाणार आहे आणि यावेळी अर्जुन रथामध्ये एकटा नसणार आहे. सारथी भगवान श्रीकृष्ण असणार आहे, रथावरती अर्जुन असणार आहे आणि अर्जुनाच्या पुढेही पुरुष वेशातला शिखंडी, अर्धनारीवाला शिखंडी असणार आहे. कृष्णाने सांगून ठेवलंय, सांगूनच ठेवलंय, अर्जुना, युद्धभूमीत जाशील तेव्हा तू तर एका पुरुषाला सोबत नेल्याचे भाव तुझ्या चेहऱ्यावर असले पाहिजे. शिखंडी पुरुष नाही, स्त्री आहे, याची जाणीव पितामह भीष्मांना आहे आणि पितामह आपला धनुष्यबाण कधीच चालवणार नाहीत. ते खाली ठेवतील आणि ते खाली ठेवल्याबरोबर कोणतीही संधी न देता तुला तुझ्या बाणांचा चमत्कार दाखवावा लागेल आणि पितामहांच्यावरती बाण चालवावे लागतील. अवघड काम आहे, अवघड काम आहे, खूप अवघड काम आहे. खरं तर हा मंत्रही पितामहांनीच सांगितलेला. देवा, मी कसा मरणार आहे हे तुम्हाला ठाऊक असताना सुद्धा तुम्ही चला. युद्धभूमीवरती सगळे एक 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 योद्धे जमा होऊ लागलेत आणि पितामहांचा रथ आलेला आहे इकडून कौरवांच्या बाजूने. पांडवांच्या बाजूने अर्जुनाचा रथ समोर आलाय आणि पितामहाने बघितलंय की अर्जुनाच्या रथावरती अर्जुन एकटा नाहीये. पुरुष वेश धारण केलेला शिखंडी त्या रथावरती दिसतोय आणि कदाचित शिखंडीच आपल्याशी युद्ध करायला आलाय. त्यामुळे पितामहांनी आपलं धनुष्य खाली ठेवून दिलं आणि घोषित करून टाकलं की अर्जुनाच्या समोर शिखंडी आहे, शिखंडी स्त्री आहे आणि स्त्रीवर मी बाण चालवणार नाही, हा माझा प्रण आहे. प्रतिज्ञा कशी जिंकून देते आणि प्रतिज्ञाच कशी थांबवते हे बघा आयुष्य. म्हणजे मी आयुष्यभर अविवाहित राहीन ही प्रतिज्ञा, मी आयुष्यभर हस्तिनापूरच्या साम्राज्याचं रक्षण करीन ही प्रतिज्ञा, मी स्त्रीवर बाण चालवणार नाही ही प्रतिज्ञा. बाण ठेवलाय खाली आणि ज्या क्षणी पितामहांनी बाण खाली ठेवलाय त्या क्षणी अर्जुनाने आपल्या गांडीवाच्या प्रत्यंचेवर बाण लावलाय आणि सारकन सोडलाय. पहिला बाण पितामहाच्या हातावर लागलाय. पितामहाच्या जखमी झालेल्या हातातून बाण पितामह काढण्यासाठी पुढे हात करतायत. तोच अर्जुनाच्या गांडीवातून दुसरा बाण सटकन सुटतो आणि दुसऱ्याही हाताला जायबंदी करून टाकतो. रक्त पितामहांचं निघतंय, बाण पितामहांच्या शरीरात घुसतायत. वेदना तिकडे अर्जुनाला होत आहे.
इकडे रक्ताच्या धारा लागल्यात आणि तिकडे डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्यात. पण कृष्णानं सांगितलंय दुसरा नाही तिसरा बाण निघाला आणि तिसरा बाण पितामहांच्या अजून एका मांडीमध्ये घुसला. चौथा बाण दुसऱ्या मांडीत घुसला. पितामह आता हात पाय जखमी झालेत आणि अशा जखमी अवस्थेतच अर्जुनाचे बाणावर बाण सुटू लागलेत. 60 एक बाण निघतोय आणि पितामहांच्या देहाची चाळणी करत घुसतायत ते बाण. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आणि प्रत्येक वेळी पितामह क्षमा कर दीजिए, पितामह क्षमा कर दीजिए, ह्या एकच ओळी येत आहेत. माफ करा, माफ करा, माफ करा. आणि त्या प्रत्येक माफ करा सोबत एक एक बाण पितामहांच्या शरीराची चाळणी करतोय. एक बाण घुसतोय आणि हा वयोवृद्ध योद्धा, प्रचंड शक्तिशाली, प्रचंड ताकदीचा योद्धा रथामध्ये असहाय्य अवस्थेत पडलेला आहे. पुढच्याच बाणांनी पितामहांना रथाच्या बाहेर ढकललं जातं आणि कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती पितामह असेच पडणार हे बघताच अर्जुन आपले पुढचे बाण सोडतो आणि बाणांची शय्या करतो आणि त्या शय्येवरती पितामह पहुडलेले असतात, झोपलेले असतात. सगळ्या शरपंजरी पडलेल्या पितामहांची मान मात्र अशीच पडलेली आहे, खाली लटकती. आणि लटकती मान असल्यामुळे वरचं आकाश दिसत नाहीये. अर्जुनालाही पितामहांची ही अवस्था कळाली आहे. अर्जुनाने आपले दुसरे बाण सोडलेत आणि पितामहांच्या मानेला आधार होईल अशी बाणांची व्यवस्था करून दिली आहे आणि पितामह शरपंजरी पडलेले आहेत. महाभयंकर घनघोर युद्ध सुरू आहे. रथी रथींशी, अतिरथी अतिरथींशी, महारथी महारथींशी लढतोय. आणि या युद्धात कोणालाही कोणाकडे पाहायचा वेळ सुद्धा नसताना एक सशक्त बलशाली योद्धा रणभूमीवर पडलेला बघून सगळं युद्ध स्तब्ध होत आहे. कौरवांच्या मध्ये एक भयचकित स्थिती आहे, भय आहे. ज्यांच्या आधारावर युद्ध जिंकायचं आहे तोच योद्धा रणभूमीवर जखमी होऊन पडलेला आहे. आणि पांडवांच्या मनामध्ये प्रचंड दुःख आहे. ज्यांना प्रणिपात करायला हवा, ज्यांच्या पायावर नेहमी वाकायला हवं, त्याच पितामहांना आपल्याच बाणांनी जर्जर करून त्या भूमीवरती पाडलेलं आहे. सगळेच योद्धे पितामहांच्या भोवती जमा झाले. युद्धविरामाची घोषणा नाही झालेली, पण युद्ध स्तब्ध झालंय, कारण एक योद्धा शरपंजरी पडलेला आहे. सगळेच जमा झालेत. अर्जुनही तिथे आलाय, पायाजवळ उभा आहे. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. अश्रूंनी पितामहांच्या पायावर तो अक्षरशः अभिषेक करतोय. माफ करा, माफ करा, माफ करा, एवढेच शब्द तो उच्चारतोय. आणि पितामह म्हणतात, अर्जुना वृथा शोक करू नकोस, हे घडायला हवं होतं, ते घडलंय. या युद्धातून मी बाजूला जाणं आवश्यक होतं, ते घडलंय. तुझ्या विजयाची ही नांदी असेल. वृथा शोक करू नकोस अर्जुना. माझ्या मृत्यूचा मार्ग मीच भगवंताच्या जवळ सांगितला होता. मलाच या युद्धातून बाजूला करणं आवश्यक होतं. माझ्यासाठी ज्या प्रत्यक्ष जगन्यंत्याला हाती शस्त्र घ्यावं लागलं होतं. बघ अर्जुना, तुझ्या मार्गातून आता मी दूर झालोय. तुझ्या सगळ्या यशासाठीचा मार्ग प्रशस्त होतोय. अर्जुन ढळा रडतोय. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. युद्ध थांबलंय आणि आता पितामह जाणार का, हाच प्रश्न आहे. आणि पितामह म्हणतात, नाही, आत्ताच मरण नाही, कारण आत्ता दक्षिणायन सुरू आहे. दक्षिणायनामध्ये मरण योग्य नसतं. उत्तरायण सुरू होईल. हिवाळ्यातला पहिला दिवस मोठा असेल, त्या दिवशी मी माझे प्राण सोडील. आणि मला वाटतं त्या दिवसापर्यंत हस्तिनापूरचं साम्राज्य एका सुरक्षित हातामध्ये गेलेलं असेल. हस्तिनापूर सुरक्षित हातात गेला की मी मरायला मोकळा. पितामहांनी आपलं मरण देखील लांबवलंय आणि तेच त्या रणभूमीवर शरपंजरी पडून पुढचा सगळा संहार, पुढचा कुरुकुळाचा सगळा विध्वंस बघणार आहे. नमस्कार.